जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत धीर सोडायचा नाही. नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरासारखा असतो. त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. ध्येय असे ठेवा जे पूर्ण करायला मेहनत घ्यावी लागेल. अर्ध्यातच हार मानणारे कधी यशाचं शिखर पार करू शकत नाहीत. जिंकणे अवघड असतं आणि अवघड गोष्टी करण्यातच मला जास्त आवडतं. जिंकायला मजा तेव्हाच येते जेव्हा विरोधक मजबूत असतात. आपल्या स्वप्नांवर मेहनत घेतली की नशीब बदलायला वेळ लागत नाही. सर्वात जास्त अवघड काम म्हणजे यशाचा अचूक मार्ग शोधणे. विश्वास ठेवत जा स्वतःवर, कारण खूप वेळा आपण बरोबर आणि बाकीचे चुकीचे असतात. सगळेच नशिबावर सोडत जाऊ नका. काही गोष्टी मेहनतीने पण मिळवायला शिका. गंभीर परिस्थितीमध्ये खंबीर राहणारे काहीतरी मोठे करतात. हसणारे खूप असतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जायला शिका. कितीही अपयश आले तरी हार मानायची नाही, कारण कुणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही. स्वप्ने नेहमीच आभाळ एवढी असली पाहिजे. लोकांची विचार करण्याची क्षमता इथे संपते, तिथूनच आपली सुरुवात झाली पाहिजे. सगळ्याच गोष्टी अशक्य वाटत असतात जोपर्यंत आपण त्यासाठी मेहनत घेत नाही. अनुभवापेक्षा मोठा गुरु जगात कुठे शोधून सापडणार नाही. त्या लोकांना हरवणं मुश्किल असतं जे आपल्यासाठी झटत असतात. तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत आपण जिंकत नाहीत. दुसऱ्यांना फॉलो करत बसू नका, कारण दुसरे नेहमीच बरोबर नसतात. एकदा गेलेली संधी परत मिळेल याचा काही भरोसा नसतो, म्हणून एकदा मिळालेल्या संधीचं सोनं करा. जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात, म्हणून नेव्हर गिव्ह अप. जेवढे प्रयत्न जास्त तेवढे यशस्वी होण्याचे चान्स जास्त. बुद्धीच्या खेळामध्ये प्यादा हळूहळू पुढे गेला की तोही वजीर बनतो. जे काही कराल त्यात सातत्य ठेवा. तुम्हाला जिंकण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. करायची जिद्द असेल तर तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आत्ताच इतकं करून घ्या की अवघड काम करायचं वय निघून गेल्यावर कोणती काम करावी लागणार नाही. यशस्वी होतात जे प्रत्येक जबाबदारी झटकत नाही तर निभवतात. तोपर्यंत थांबायचं नाही जोपर्यंत जिंकत नाही. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयावर लक्ष द्या. भूतकाळात वाईट घडलेल्या घटनांबद्दल जास्त विचार करत बसू नका, नाहीतर तुम्ही आलेल्या संधी गमावून बसाल. स्वप्न बघणारे खूप असतात, तुम्ही स्वप्न पूर्ण करणारे बना. निश्चय पक्का असेल तर आपण कोणत्याही गोष्टींवर मात करू शकतो. जे काही कराल त्यात सातत्य ठेवलं तर तुम्हाला जिंकण्यापासून कोणी रोखू शकत नाही. तुम्हाला जर तुमच्या कामात आनंद भेटत असेल तर लोकांबद्दल विचार करणं सोडून द्या. परिस्थिती कशीही असू द्या, तुम्ही फक्त लढायला शिका. यश नक्की मिळेल. नकारात्मक लोकांपासून नेहमी दूर राहा, कारण त्यांच्याकडे प्रत्येक उपायांवर अडचण असते. तुमची एक लहानशी चूक तुमचा अमूल्य वेळ वाया घालवू शकते. अपयशी वर्षे हे अनुभवाने भरलेले असतात. तोच अनुभव यशस्वी होण्यासाठी मदत करत असतो. तुम्ही जर तुमच्या भीतीवर नियंत्रण मिळवलं तर तुम्हाला कोणत्याही मर्यादा राहणार नाहीत. यश कधी मिळेल हे माहित नाही, पण मी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करीन. यशाचा डोंगर कधी गाठायचा असेल तर मेहनत करणं कधी सोडू नका. सर्वात मोठे यश सर्वात मोठ्या निराशेनंतरच येते. कोणतीही मोठी व महान गोष्ट घडायला वेळ हा लागतोच. आयुष्य समजायला वेळ लावू नका, नाहीतर तुमचं आयुष्य निघून जाईल. आज तुम्ही कुठे आहात ते बघा आणि तुम्हाला अजून किती पुढे जायचंय ते बघा. छोटे विचार आणि छोटे स्वप्न असणारे लोक आयुष्यभर छोटेच राहतात. तुम्ही किती उंच उडू शकतात हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही पंख पसरून उडायला निघणार. ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही. तुमचं अस्तित्व तोपर्यंत संपत नाही जोपर्यंत तुम्ही आतून हार मानत नाही. आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सर्वात सोपी गोष्ट स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जग जिंकाल. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा. छत्रपती शिवाजी महाराज की